ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव? कल्याणी मच्छिंद्र नेरकर. गाव कुठलं? येडगाव. काल बिबट्याने तुमच्या गाईचं वासरू नेलं, हो, ठार केलं. ठार केलं. काल किती वाजता घटना घडली? 12 पावणे 12 दिवसा? हो, दिवसा. गाय कुठे बांधलेली? विहिरीच्या तिथे कडेला साईडला. बिबट्यानेच वासरू नेलं, कशावरून? आमच्या मालकाने पाहिलं. मालक तिकडे कशाला गेलते? गायांना पाणी पाहता गेलते. त्यांच्या समोर बिबट्या आला? त्यांच्या समोर त्यांनी पाहिलं तर वासरू धरलं होतं बिबट्याने. ते त्याच्यावर प्रतिकार करत होते दगडाने, पण ते दगडाने बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. केलं वासराला वाचवण्यासाठी. किती महिन्याचं वासरू होतं? वासरू 3 वर्षाचं होतं. कालवड का गोरा होता? कालोड होते. वन विभागाचे कर्मचारी आलते का? हो, काल आले होते सगळे. काय केलं त्यांनी मग? त्यांनी ते हे केलं, काय ते म्हणतात, पिंजरा लावला का? पिंजरा लावलाय. काल रात्री लावलाय तिथे पिंजरा. पिंजऱ्यामध्ये काय ठेवलंय? आता कोंबडे आहे, पण आता नंतर म्हटले हे ठेवूया, कुत्रं नाही तर एखादी शेळी ठेवूया. रात्री आला होता तो परत कुठे आलता? तिथे पिंजऱ्यापाशी. तुम्हाला काय माहिती आला होता? शेठ म्हटले सकाळी गेलते तिथं बघायला. त्याच्या खून आहेत का? खून आहेत, पंजे बिंजे त्यांनी फोटो बिटो काढलेले आहेत पंजेचे. हा, आणि त्याच्यावर वरून गवत टाकलं होतं ना, ते सगळं खाली पाडलेलं आहे त्याने. म्हणजे बिबट्याने पाडलं? हा, रात्री. त्याचे पंजे बिंजे तिथं आता वल्ल्यात लगेच कळतं ना तिथं पावसाच्या ह्याच्यात. इथं परिसरामध्ये बिबट्या याच्या अगोदर पण आहे आहे ना. बिबट्या 1, 2, 3 किती आहेत? आता ते एवढं नाही सांगतात, 2 आहेत का 4 ते नाही तुम्ही सांगतात. पाहिला का एखादा बिबट्या? नाही, आम्ही नाही पाहिलं. शेठनी काल पाहिलंय त्यांनी स्वतः डोळ्याने. काय तुमची मागणी काय? हे त्याची सोय का हे करावा ना, बंदोबस्त करावा बिबट्याचा. आमचं काय म्हणणे, आम्हाला पण यायला लागतंय ना. आम्हाला दुसरीकडून जागा, आम्हाला फार खालून रस्त्याने यायला लागतं. मग रोज शेतीवर यायचं आहे आम्हाला दुसरं काय धंदा नाही. आम्हाला शेतीशिवाय पोट भरत नाही आमचं. शेतीशिवाय दुसरं काय आमचा धंदा नाही ना. काही शेतकऱ्यांनी काय करायचं? काय करायचं सांगा ना आता तुम्ही पण. तुमच्या घरी कोण कोण असतं? आम्ही 2 जण आहे. आजी आहे, दीर भाई आहेत. मग आता घराजवळ पण बिबट्या येऊ शकतो, भीती वाटत नाही? वाटते भीती. आता काय करायचं, आता इथून घरापर्यंत ऊस आहे सगळं आम्हाला जायला. आता ऊस मोठा झालाय, पहिला छोटा. शेतापर्यंत? इथून जोरे मळ्यापर्यंत जायला. अच्छा, जोरे मळ्यापर्यंत. आम्ही जोरे मळ्यात राहतो ना. बरं, इकडे शेतावर येतात, रोज शेतावर यायला लागते. भीती वाटतेच? आता भीती वाटणारच ना. तू बिबट्या पाहिला का? ते बघितलं आम्ही, त्यांना पण काही दिसलं नाही आम्हाला. तिथं काय बिबट्याच्या खुणा वगैरे, पायाच्या पंजाच्या खुणा वगैरे? हा, नाही ते पिंजरा लावलाय का? हा, पिंजरा लावले. पिंजरा कधी लावलाय? काल रात्री लावलंय. बरोबर, ठीक आहे. ताई, मका कोणाची? बर, मक्याला बाजारभाव काय? बाजारभाव माहित नाही का? अर्धल दिली काय? तुम्हाला जमीन किती? 5 एकर जमिनीमध्ये काय काय पिकं आहेत? काय काय पिकं आहेत? आता मका आहे, ऊस आहे, सोयाबीन आहे तिकडे खाली. सोयाबीन किती आहे? सोयाबीन एकर बरे. आणि ऊस किती आहे? ऊस आता 1, 2, 3 एकर, 2 एकर, 2-2.5 एकर आहे. 2-2.5 एकर. यंदाच्या वर्षी तुटायला आहे का? हा, आता तुटानच ना दिवाळीच्या टायमाला. अच्छा अच्छा. इथं ऊसामध्ये बिबटे आहे ना, सहज असू शकतो, सहज. हा. गाय कुठे होती? गाय कुठे बांधली होती?
अच्छा. गाई दुसरी बारका इथं होतं. हे काय फुट- खुटी इथं होती. अच्छा. खुटी इथं फुटलेली होती त्याची. आम्ही आलो तिथं त्याचं रक्त पडलेलं होतं. झाल्या घटना आलो ना आम्ही इथं, रक्त पडलेलं त्या का इथं नेलं असं ओढून असं इथून नेलं असं ओढून आतमध्ये नेलं पण आता पुढे आतमध्ये कोणी गेले नाही. आत कोण जाऊही शकत नाही ना. हा हे काही इथं पंजे आहे बघा. आहे का? ते म्हटले आता कोणी जाऊ नका इकडं, कारण त्याच कसं हे आहे ना. तुम्ही इकडे दररोज इकडे येत असता? आता शेतीच आमची इकडे सगळी. भीती वाटत नाही का मग? आता वाटते मग आता काय. मच्छिंद्र बाजीराव नेहरकर यांच्या शेतावर म्हणजे विहिरीजवळ बांधलेलं गाईचं वासरू कालवड बिबट्याने भर दिवसा दुपारी फस्त केलेली आहे. आता पाठीमाग आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात ऊस आहे, इकडनं ऊस आहे, इकडे बाजूला पाहिलं तर विहीर आहे. विहीर अक्षरशः प्रचंड भरलेली आहे, तुडुंब विहीर भरलेली आहे. शेतकरी म्हटलं का शेतावर यावं लागतं, मग शेतामध्ये बारं द्यायला जावं लागतं किंवा शेतामध्ये खूप कामं असतात. शेतकरी जर घरी बसून राहिला तर शेती कशी होणार? शेतकऱ्याचं जीवन दिवसेंदिवस खूप कठीण होतं आहे. शेतामध्ये केलेल्या पिकांना हमखास बाजारभाव मिळतो असं अजिबात नाही. त्यामुळं आता ह्या बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लोकांनी घराच्या बाहेर पडायचं कसं, शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. ताई, काय सांगाल तुम्ही, ज्यावेळेस बिबट्यांनी वासरू खाल्लं किंवा पकडलं नेलं ते पाहिलं कोणी? माझ्या मंडळींनी पाहिलं, मिस्टरांनी पाहिलं? त्यांनी पाहिलं. त्यांच्या डोळ्यासमोर नेलं? डोळ्यासमोर हे असे गाडी लावून उभे होते आणि वाचून तेव्हा धरलं होतं बिबट्याने. बिबट्या आला कुठून? इकडून आलं इकडनं. अच्छा, म्हणजे ह्या ऊसामधून हा, आणि पुन्हा ऊसामध्ये घेऊन गेला? परत उसात घेऊन गेला. वन खात्याला कळवलं? हो, कळवलं. ते आले होते. त्यांचे कर्मचारी आले होते? हो, पाहून गेले त्यांनी. पिंजरा लावला, हा, मग त्यांनी पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवली. हो. आता आपण पाहतोय पिंजऱ्याच्या आजूबाजूचं गवत जरा खाली पडलेलं आहे. हा, काय ते बिबट्याने पाडलं होतं? हो, का रात्री पिंजरा व्यवस्थित झाकला नव्हता? नाही, पिंजरा व्यवस्थित झाकला होता काल रात्री. आणि रात्री तो परत आला होता. त्यांनी पक्षासाठी काहीतरी वटवाट केली ना गवताची. काय तुमची मागणी काय? आमची हे करावा ना सरकार, सोय करावा. म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त वन खात्याने हा, करा? वन खात्याने करावा बिबट्याचा बंदोबस्त. शासन म्हणतंय फक्त की बिबट्याची नसबंदी आम्ही करू, नाही परंतु करत. प्रत्यक्षात मात्र निर्णय होत नाही. शेतकऱ्यांचं जीव आता मेटाकुटीला आलेला आहे. पावसाळ्यात सुद्धा जर बिबटे असे हल्ले करत असतील, सध्या पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत, परंतु पाळीव प्राण्यांची संख्या कमी झाली आणि उद्या जर मानवावरच म्हणजे शेतकऱ्यांना जर हल्ला केला तर मग शासनाला जाग येणार आहे का? वास्तविक शासनाने योग्य वेळी याची दखल घेणं गरजेचं आहे. जर वेळीच दखल घेतली नाही तर घटना काही वेगळ्या घडतील आणि शेतकऱ्यांचा उद्रेक वाढलेला पाहायला मिळेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, येडगाव. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मच्छिंद्र बाजीराव नेहरकर. काय घडलं नेमकं काल? काल मी गाय पाणी पाजायचं असताना तिकडनं आला अचानक, दुपारी का सायंकाळी? दुपारी 12:30 वाजता. बर, पुढे? आणि मग आल्यानंतर त्यांनी नळडं पकडलं. मी बघितलं ना. तुमच्या समोर? हो, समोर बघितलं. आणि मग मी त्याला दगड मारला तर मग त्याने जोरात खोटी उपटली आणि आतमध्ये उसात घेऊन गेला. अच्छा, म्हणजे वासराला घेऊन गेला? हो, घेऊन गेला वडीत. पुढे? उसात गेला. पुढं काय झालं? पुढं मग काय, आता मग फोन केले, मग आली कोणी, पण काही शक्य नाही झालं ना आतमध्ये जायला. वन खात्याला कळवलं का? हो, आलते ना. पंचनामा वन वगैरे खातं काय म्हणाला? केला पंचनामा आणि पिंजरा लावू म्हणजे लावून टाकला. पिंजरा लगेच लावला का? हो, लगेच लावला. पिंजरा न्यायला या म्हणले का आणून देतो म्हणे? नाही, घेऊन आले ते स्वतःच घेऊन आले? त्यांनी सहकार्य भरपूर केलं आपल्याला. म्हणजे पिंजरा लावायला काही त्यांनी आडेवेळे घेतले नाही? हो, नाही, काही नाही. काय घडलं नेमकं काल? काल मी गायला पाणी पाजायला जात असताना तिथं वाघाने पकडलं. बिबट्याने? हो, बिबट्याने पकडलं. कशाला पकडलं? वासराला. काय कालवड होतं का? गोरा? कालोड होती. आज वार सोमवार आहे, काल रविवार आहे, हो, म्हणजे 1 तारखेला हो. एक दुपारी किती वाजता? 12:30 वाजता तुम्ही तिकडे कशाला गेले होते? गायला पाणी पाजायला. काय घडलं पुढे? मग ते वाघ आला आणि त्याने ते नळडं धरलं. तेव्हा सोडायचा मस्त प्रयत्न केला, दगड पण मारला मी, पण नाही सुटलं. ते ओढून घेऊन गेला आतमध्ये. वन खात्याला कळवलं? हो, वन खात्याला कळालं. काय केलं वन खात्याने? वन खात्यावाली पिंजरा घेऊन आली. पिंजरा लावला? हो, आणि DB शेटनी फोन केल्यामुळं आणि ते वाणी साहेबांच्या प्रयत्नांनी जो लगेच तातडीने इथं हजर झाला. आता शेतकऱ्याला शेतामध्ये काम करावं लागतं, जनावरं शेतामध्ये बांधावे लागतात, कसं जीवन
अहो लय अवघड झाले काय त्याला विलाजच नाही ना, कसं काय करायचं, शेतात कामं तरी कशी करायची, असा विषय आहे ना. काय शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. काय तुम्हाला काय वाटतं, काय उपाय केला पाहिजे? काय उपाय केला माहिती, त्यांना पकडल्यानंतर सोडलं नाही पाहिजे, परत इकडं पकडतात तिकडं सोडतात. शासन म्हणते नसबंदी करू, पण कृती होत नाही. नाही होत ना, परवानगी भेटत नाही त्याला. आता दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या हो, वाढतच मोठ्या जाते. प्रमाणात वाढते. अहो, 2-2, दिवसा 3-3 ढवळ्या दिसतात. 2-2, हा, 4-4 बिबटे दिसतात. दिसतात ना. भीती वाटते. हो, भीती वाटतेच ना. आता आता तुमच्याकडे तिकडे लहान लहान जायचं पोरं म्हणजे आहेत. हा? हो, लय लहान 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 पोरं पोरं आहेत, भीतीच वाटती. काल सकाळी इकडनं असं सकाळी आता इथनं गेलाय, पावले तिथे त्याची. मग माणूस धाडस होत नाही ना त्याला जवळ जायचं. गजानन बोरांच्या कुठेतरी विहिरीजवळ पण हा, बिबट्या विहिरी जवळ नाही, घरापासून आला इथं तोंडल्याच्या भागातून पण इथं असा बाहेर निघाला होता सकाळी 8 वाजता. तुम्ही याच्या अगोदर बिबट्या कधी पाहिला होता? हो, परवा दिवशी. हो का? हा, इथे परिसरात किती बिबटे असतील? आता नाही सांगता येतं ना, पण दिसतात ना. आता तोचे असं नाही सांगू शकत ना आपण. तुमची मागणी? मागणी काय, आता त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे.